अव्यक्त मसुराकर पूर्वार्ध संचले, लक्षासरिसे आले लक्षासी पै. अव्यक्त देखणे देखण्या आले व्यक्त, पाहता व्यक्त अव्यक्त दोन्ही नाही. जागृतीच्या ठाई निज तो सहस्रदळी, बिंदूचा समेळी उच्चार होते. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे शरण निवृत्तीच्या, शरणा समर्थुनी खुणा तस्य. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 9 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या श्लोकावर केलेलं 89 क्रमांकाच्या ओवीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. कविं पुराणं मनुशासितारं मनोरणीयां समनुरुस्मरेद्य, सर्वस्य धातारमचिन्त्य रूपं मादित्यवर्णं तमसा परस्तात्. अर्थात भगवंत कसा आहे तर तो अचिंत्य आहे. अचिंत्य सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. भगवंत हा भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे महाराज. त्याचं वर्णन तो कसा आहे हे आजपर्यंत पूर्णपणे कोणी करू शकलं नाही. सहस्र मुखाचा तोही वर्णिता भागला. इतकंच काय, वेद सुद्धा नेती नेती आम्हाला ते शक्य नाही. वेदांचा सुद्धा त्याविषयीचा स्वर आहे महाराज. भगवंत दिव्य आहेत आणि भगवंत स्वतःच सांगतात की नमाम कर्माणि लिंपन्ति न मे कर्मफले स्पृहा, इति मां यो अभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. नमाम कर्माणि लिंपन्ति. अर्जुना, कुठलंच कर्म किंवा कुठलीच उपाधी माझ्या ठिकाणी येऊ शकत नाही. केवळ मनुष्य देह धरून आलेत म्हणून मनुष्यत्वाचा धर्म भगवंताने निभावलाय. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरोजना स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्जुना, कारण अर्जुन विचारतो की भगवंता तू जर सर्वे सर्व आहे, आताच्या श्लोकामध्ये सांगतोय तू की कविं पुराणं मनुशासितारं, सगळं अचिंत्य आहेस तू, आकलनाच्या पलीकडचं आहेस. मग असं असताना तुला या शरीर संबंधाचे नाते आणि त्या संबंधानं कर्म करण्याची आवश्यकता का पडते आहे? कारण अर्जुन मित्र जरी असला तरी नात्यानं आत्माम्याचे मुलंही. अर्जुनाची आई कुंती माता ही भगवंताची आत्या होती महाराज. मग त्यांच्या पांडवाचा सहकारी कशा करता होतोय तू? इतकं तुला गरज काय पडते? त्यावेळेस भगवंत सांगतात की यद्यदाचरती श्रेष्ठ, येतं वडील जे जे करती तया नाम धर्मो ठेवती. घरातलंही तसंच असतं ना महाराज. कुटुंबातलं बाप तंबाखू खातोय म्हणलं की मुलगा कधी खायला लागतो बापालाही कळत नाही महाराज. मोठ्याचं अनुकरण लहान करत असतात. मग भगवंत म्हणतात सर्व जगतामध्ये मी मोठा आहे हे तर तुला मान्य आहे ना? अर्जुन म्हणला हो. मग मी चुकीचं कसं वागू शकतो? कारण मोठे काय बोलतात त्यापेक्षा काय करतात याकडे लहानांचं लक्ष असतं महाराज. म्हणून संस्कार करण्याच्या हेतूनं अतिशय सावधगिरीनं कुटुंबामध्ये कर्त्या माणसाची वर्तणूक पाहिजे महाराज. गांधारीनं भगवंताला शाप दिला. युद्ध संपलेलं, कौरव सर्व मारले गेलेले.
आणि भगवंत सांत्वन करण्याकरता गांधारी देवीच्या महलात येतात. त्यावेळेस गांधारी ओक्साबोक्षी रडते, हंबरडा फोडते महाराज आणि सांगते की तू जर मनात आणलं असतं तर हे थांबवू शकला असतास, पण तू तसं केलं नाही. माझा संपूर्ण वंशाचा तू नाश केला. आणि ते दुःख इतकं अनावर झालं की त्या दुःखाच्या आवेशामध्ये येऊन गांधारीनं भगवंताला शाप दिला महाराज की माझा जसा तू संपूर्ण वंशाचा नाश केला तसं तुझं संपूर्ण कुळाचा नाश होईल. शाप ऐकून भगवंत फक्त हसले महाराज, कारण तो त्यांच्याच लीलेचा एक भाग होता. अवतार कार्य संपल्यानंतर भगवंत जेव्हा चिंतन करायला लागले की आता पृथ्वीवर यांचा वैरीच कोणी राहिला नाही यादवांचा, तर हे उन्मत्त होतील, आणि उन्मत्त झालेच होते महाराज. म्हणून भगवंताने सर्व ऋषीमुनींचा मेळावा भरवला आणि त्यामध्ये बाकीचं सगळं आपल्याला माहिती आहे. सर्व कुळाचा नाश झाला आणि शेवटी ते मुसळ म्हटलेलं जे होतं काल्यानं, ते मुसळसुद्धा चूर्ण करून समुद्रात फेकलं होतं. ते माशाने घेतलं, त्याचं त्या व्याधानं तीर बनवला आणि तो तीर भगवंताचा अंगठा हे हरिण समजून त्यानं तो तीर चालवला आणि भगवंताचा सुद्धा शेवट झाला. अवतार कार्य त्या ठिकाणी संपलं महाराज. सोरटी सोमनाथला भगवंताचं ते स्थळ बाण लागलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं महाराज. स्वीकार केला भगवंताने शापाचा सुद्धा, कारण ते शरीर संबंधीच्या नात्यापोटी वागत होते आणि त्या नात्यांच्या त्या पलीकडचे आहेत. त्यामुळे त्यांना शाप उत्शाप सुख दुःख याच्याशी काहीच घेणं नाही महाराज. भगवंत कसं आहे तर ते अचिंत्य आहेत. आपण विचार करू शकत नाही. अगदी भौतिक जगताच्या फार दूर अंतरावरती आहेत की तिथपर्यंत आपली दृष्टी नाही, आपलं मन, आपलं मतसुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. इतके भगवंत अलिप्त आहेत, अचिंत्य आहेत. आजच्या या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतायत. विश्वात्मा आहेत स्वतः. भगवंताची लीला आहे महाराज. प्रत्येक कर्म लीलया केलेलं आहे त्यांनी. काही चेहऱ्यावर दुःखाचा लेश सुद्धा आला नाही. स्वकुळाचा नाश होईल म्हणलं. नाहीतर 1978ची गोष्ट आहे महाराज, स्कायलॅब पडणार होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते माहिती आहे. आता स्कायलॅब पडणार म्हणून अक्षरशः ऋण काढून सहन केले लोकांनी. काय नाही ते खाऊन घेतलं महाराज, कारण स्कायलॅब पडण्याची तारीख जवळपास 15-20 दिवसापूर्वी डिक्लेअर झालेली होती की या दिवशी पडणार आहे आणि संपूर्ण जगताचा नाश होणार आहे. आता भौतिक प्रगतीमुळे ते समुद्रात पाडण्यात आलं, सर्व सुरक्षित झालं. सांगायचं तात्पर्य, आमचं आयुष्य संपत आहे म्हणल्यावर आम्ही स्वार्थापोटी त्या शरीराचं, त्या देहाचे चोचले पुरवण्यामध्ये उर्वरित आयुष्य घालतो महाराज. भगवंताने शाप ऐकून स्मित हास्य केलेलं आहे, कारण या सुखदुःखाच्या त्या पलीकडे आहेत महाराज. अचिंत्य आहेत, अचिंत्य. पृथ्व्या भूती वाहावी, समुद्री रेखा न ओलाळवी, पर्वती बैसका न संडावी. प्रत्येकाला सांगितलेलं आहे. पंचमहाभूत आहेत, नेमून दिलेलं आहे. समुद्राला सांगितलं आहे अजिबात मर्यादेच्या अलीकडे यायचं नाही. अहो, समुद्रानं जर ठरवलं महाराज थोडंसं उगं फिरून यावं म्हणून, राहील का इथं सृष्टी? प्रत्येकाचं रेषा ठरवून दिलेली आहे. त्या परिक्रमेमध्ये, त्या रेषेमध्ये सगळे स्थित आहेत. अहो, किती ग्रह आहेत महाराज ब्रह्मांडामध्ये, किती पृथ्वीच्या कितीतरी पटीन आहेत. एखाद्या ग्रहानं जर ठरवलं की मी माझ्या कक्षेतून जरा थोडं फिरतो बाजूला, दुसऱ्या ग्रहांशी टक्कर होऊन काय होईल महाराज जगताचं, सृष्टीचं, त्या ब्रह्मांडाचं?
अनुरेणू या धाकुला. अणुपेक्षाही सूक्ष्म असला तरी सर्वगत आहे, सर्वात्मा आहे, सर्व व्यापक आहे भगवंत. त्यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 89 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात, देखे ओळंबा इंगळू न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुसी. या ठिकाणी दृष्टांत देत आहेत माऊली. भगवंत अर्जुनाला सांगतायत की देखे ओळंबा इंगळू न चरे. वाळवी असते महाराज, लाकडाला लागली तर दरवाजे खिडक्या फर्निचर सगळं खाऊन टाकते महाराज. लागू नये, लागली ना सर्व नाश करते वाळवी. पण ती वाळवी विस्तवाला कधी लागत नाही महाराज, कारण ते सामर्थ्य विस्तवाला स्पर्श करण्याचं किंवा त्या ठिकाणी आपलं साम्राज्य करण्याचं बळ त्या वाळवीच्या अंगी नसतं. प्रकाश त्याप्रमाणेच आहे, प्रकाशामध्ये अंधाराचा शिरकावच होत नाही महाराज. तसा स्वस्वरूप प्रकाशमान असा जो जीवात्मा आहे, तो जीवात्मा जेव्हा ज्ञानाची प्राप्ती करतं त्यावेळेस अज्ञान त्याला स्पर्श करू शकत नाही. डोळे सगळा प्रकाश पाहत असतात, परंतु डोळ्याच्या बुबडामध्ये अंधार असतो महाराज. तसं या जीवितामध्ये मायेनं अंधारामध्ये जीवाला जरी लोटलं तरी ज्ञानाची प्राप्ती जर झाली सत्संगाच्या माध्यमानं, गुरुकृपेनं, तर भगवंताचं कार्य, भगवंताचं स्वरूप आम्हाला सहजपणे कळतं. इतर व्याधी, उपाधी, सुख, दुःख, बंधन जीवाच्या ठिकाणी आपले फास आवळूच शकत नाही महाराज. मुक्त असतो, पाहायला भोगत असतो, परंतु भोगत असताना सुद्धा अवस्था त्या जीवाची मुक्त असते. म्हणून माऊली वर्णन करतात की देखे ओळंबा इंगळूनी न चरे, तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुषी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.